चांगला हा चांगला चांगला झाला ना. इकडे वाहतूक आहे बघ. इथून आपण माती घेऊन जाणार आहोत. मम्मीने जस्ट साठी सिमेंटची पिशवी आणून दिली इथे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आज आहे नागपंचमी. तर आपण आज पाहणार आहोत की पारंपरिक पद्धतीने ग्रामीण भागात नागपंचमी कशी साजरी केली जाते. तर त्यासाठी आपण काय काय म्हणजे प्रथमतः काय काय गोष्टी करतात, म्हणजे माती आणतात, ती माती कुठून आणतात आणि त्यानंतर आपण हाताने तो नागोबा बनवतो ते आपण पाहणार आहोत आणि त्याची पूजा कशी करतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत. तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणत्या साईडला ते पुढे आहे चौकात. मित्रांनो नागपंचमी आहे तर आम्ही आलोय माती आणायला वारुळ्याचे. समोर तुम्ही पाहू शकता त्या साईडला वारुळ आहे, इकडे आपल्याला जायचं आहे. इकडे वाहतूक आहे बघ. इथून आपण माती घेऊन जाणार आहोत नागोबा बनवायला. आळूची पानं काढलेत पप्पांनी मातीसाठी. चौकात बास होईल ना तेवढी, अजून लागेल. मित्रांनो आपण आता माती घेऊन आलोय, पप्पा होते सोबत आणि आता ते जस्ट बैलांना वगैरे घेऊन गेलेत वरती रानामध्ये. तर बघू आपण आता सुरुवात करू नागोबा बनवायला. ही माती आपल्याला पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायची आहे. नशी प्रॉपर ती आकार बनवणं इतकी होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत मळायचे आहे. आणि बाकीच्या मातीपेक्षा ही माती थोडीशी बनवायला इझी होते. मम्मीने जस्ट साठी सिमेंटची पिशवी आणून दिली इथे, कारण त्याच्यातून खूप स्लिपरी स्लाइड होत होता माती, त्यावरती राहतच नव्हती प्रॉपर. तुम्हाला माहिती आहे का, आज आपण साजरी करत असलेली नागपंचमीची परंपरा काही नवीन नाही. तिचा संबंध हजारो वर्षापूर्वीच्या पौराणिक कथांशी जोडला जातो. राजा परीक्षित, तक्षक नाग आणि जयमेजाच्या सर्पयज्ञाची ही कथा नागपंचमीच्या परंपरेशी विशेषतः जोडली जाते. कथेनुसार राजा परीक्षिताचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झाला. त्यानंतर त्याचा मुलगा राजा जयमेजयाने सर्व सर्पांचा नाश करण्यासाठी सर्पसत्र म्हणजे सर्पयज्ञ सुरू केले. तेव्हा आस्तिक ऋषींनी हस्तक्षेप करून हा यज्ञ थांबवला आणि नागाचे रक्षण केले. ही घटना श्रावण शुक्ल पंचमीशी जोडली जाते, म्हणून या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा असल्याचे मानले जाते. याशिवाय समुद्रमंथन, भगवान शिवांच्या गळ्यातील नाग आणि श्रीकृष्णाने काल्या नागावर केलेले नर्तन यांच्याशी नागपूजेचे सांस्कृतिक संबंध जोडले जातात. आणि बघायला गेलं तर
नागपंचमी मागची जुनी परंपरा म्हणजेच नाग आणि शेती. पूर्वी शेतीप्रधान समाजात सापांना महत्त्व दिले जायचे. ते शेतातील उंदीर खात असल्यामुळे पिकांचे संरक्षण होण्यास मदत होत असे. त्यामुळे नागांना मारण्याऐवजी त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. म्हणून कदाचित या गोष्टीमुळेच आपण नागपंचमी साजरी करत असू. आता मेन काम आहे ते म्हणजे व्यवस्थित शिफ्ट करायचं आहे पानावरती. त्याला उठायला देतात. शिफ्ट केलंय. आता जे काही फिनिशिंग पॉलिशिंग करायची आहे ते अळूच्या पानावरतीच करू. आता आपल्याला पाहिजे असं आपण त्याला फिनिशिंग देऊ शकतो. अजून काय राहिलेलं काय काय गोष्टी आहेत ते आपण करू शकतो. तात्या आजोबा इकडे पूजेची तयारी करतायत. पाहू शकता. फायनल तयारी झालाय आमचा नागोबा इकडे. पाहू शकता. मम्मीला विचारा कसा झालाय तो. कसा झालाय? छान झालाय, मस्त. नागोबा कसा झाला सांगा. नागोबा कसा बनवलाय? नागोबा कसा बनवलाय? हा चांगला झाला ना. 10 पैकी किती मार्क देशील? 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी बोला किती द्याल? काय 10 पैकी किती द्याल? 10 पैसे 2000 years later. 10 पैकी मार्क किती द्याल मला? मार्क तुला चांगले. हा 10 पैकी 10. हा गाईस फायनली मी आता आतमध्ये नागोबाला घेऊन जातो. तर त्याला व्यवस्थित उचलायला पाहू शकता तुम्ही. पाठच्या भागाच्या पुढचा भाग सुंदर दिसतो. पाहू शकता. आता याला आम्ही जाऊन स्थापन करणं तिथे ठेवू. आतमध्ये जाऊन जातो आता. इकडे आमची आजोबा पूजा करत आहेत. पूजा चालू आहे. देवाची पण पूजा करते ना इकडे. नागोबाची पण पूजा करून घेते. फुलं वगैरे सर्व आणलेले आहेत. त्यामध्ये तिरडा आहे, गोंड्याची फुलं आहेत. आणि हा जो काला मी घेऊन आलो एवढ्या मेहनतीने फुलावरा तो आहे. हां फुलावर आणल्याने आहे. आजोबाने इकडून काढला आम्ही. मेन नागोबाला दाखवला जाणारा नैवेद्य लाया आणि त्यामध्ये गुळ टाकलाय आणि दूध. मित्रांनो इकडे मम्मी नैवेद्याची तयारी करते. दुसरा नैवेद्य खोबरं मिसळत मोदक बनवणार आहेत नैवेद्यासाठी. काय करतेस तू? मी आता आज नागपंचमी आहे, त्यासाठी मी आज नैवेद्यासाठी आज मोदक बनवते. मी हे सारण आहे, हे पीठ किनवलेलं. त्यानंतर हळदीची पानं आहे भांड्यात ठेवले चाळणीमध्ये. त्यात मोदक बनवून ठेवले. आता ते झाल्यानंतर मी उकडत ठेवणार. उकडीचे मोदक बनवणार. वा हे मोदक तयार झालेले आहेत. आता म्हणजे बनवून झाले आहेत. आता ते उकडायला ठेवणार मी. गाईज मम्मीने पहिला ट्रे तो काढलाय. त्यामध्ये मोदक आहेत. पाहू शकता नैवेद्यासाठी मोदक तयार झालेत.
नैवेद्य दाखवून झालं आहे मित्रांनो. वा वा नको बरे वा येडी वगैरे पूजा केलेली आहे. मान्य करून घे. दोरा वासरा मुला माणसा पण बरेच सांभाळ माय बापा. ओके ठेव. आता काय ते जाताना मित्रांनो आता 5:15 झालेत आणि आता नागोबा विसर्जन करायचा टाईम झाला आहे. आपण आता नागोबाचं विसर्जन करू. आजोबा जातात पुन्हा तिथे, कारण जो काही फुलवरा वगैरे जे हे ठेवलेलं ते त्याच्यासोबतच विसर्जन करतात. हिरवा तिरडा वगैरे सर्व. नागोबाचं आता विसर्जन झालं इकडे. आजोबांनी जो नैवेद्य दाखवलेला लाह्या आणि दुधाचा तर ते घेऊन आलेत. मित्रांनो, अशी नागपंचमी साजरी होते ग्रामीण भागामध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोकणी सागर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.